विश्वास आमची ताकद. बुलढाण्यातून एक मोठी आणि धक्कादायक बातमी समोर येत आहे. न्याय मिळवण्यासाठी गेल्या 3 दिवसांपासून उपोषणाला बसलेल्या 2 सफाई कामगारांनी आता थेट आत्मदहनाचा इशारा दिलाय. वैद्यकीय रजेनंतर वैद्यकीय प्रमाणपत्र देऊन कामावर रुजू करून घेत नसल्याचा आरोप करत या कर्मचाऱ्यांनी बुलढाणा नगर परिषद प्रशासनाविरोधात संताप व्यक्त केला आहे. बुलढाणा नगर परिषदेचे सफाई कर्मचारी आतिश भगवान उर्फ मुन्ना बेंडवाल आणि नरेंद्र विमल बेंडवाल हे 1 मे म्हणजेच कामगार दिनापासून आमरण उपोषणाला बसले आहेत. आज त्यांच्या उपोषणाचा 3रा दिवस असून दोघांची तब्येतही खालावली आहे. दोघांनी रजेचे वैद्यकीय प्रमाणपत्र सादर करूनही मुख्याधिकारी गणेश पांडे आणि आरोग्य निरीक्षक सुनील बेंडवाल हे त्यांना कामावर रुजू करून घेत नसल्याचा त्यांचा आरोप आहे. विशेष म्हणजे वारंवार पत्रव्यवहार करूनही प्रशासनाकडून कोणतीच दखल घेतली जात नसल्याने आता हे आंदोलन टोकाच्या भूमिकेपर्यंत पोहोचले आहे. या वादाला राजकीय वळणही आहे. उपोषणकर्ते आतिश यांचे वडील भगवान उर्फ मुन्ना बेंडवाल व नरेंद्र यांचे वडील विमल बेंडवाल हे दोघेही भाजपेचे पदाधिकारी आहेत. तर नगर परिषदेत सध्या शिंदे गटाची सत्ता आहे. त्यामुळेच राजकीय दबावापोटी आम्हाला कामापासून वंचित ठेवले जात असल्याचा खळबळजनक आरोप उपोषणकर्त्यांनी केला आहे. जर उपोषणाने न्याय मिळाला नाही तर नगर परिषदेच्या आरोग्य विभागासमोर आत्मदहन करू असा इशारा दिल्याने प्रशासनाचे धाबे दणाणले आहेत. मी आतिश भगवान बेंडवाल नगर परिषद बुलढाणा येथे मागील 10 वर्षापासून सफाई कर्मचारी म्हणून कार्यरत आहे आणि डिसेंबर 1, 2025 ते जानेवारी 15, 2026 पर्यंत मी माझा वैद्यकीय रजेचा अर्ज आरोग्य विभाग येथे दाखल केलेला होता आणि त्याच्यानंतर मला रुजू करून घेण्यासाठी फेब्रुवारी महिन्यापासून मुख्याधिकारी साहेब व आरोग्य निरीक्षक यांच्याकडे चक्रा मारत आहे की मला रुजू करून घेण्यात यावे. मी फिट सर्टिफिकेट देखील दाखल केला, पण मला उडवाउडवीचे उत्तर देऊन आज करतो उद्या करतो असे उत्तर देऊन मुख्याधिकारी साहेबांनी मला माझी दिशाभूल करण्याचे काम केलेले आहे. आणि आरोग्य निरीक्षक यांनी आमच्यावर विशेष असं प्रेम दाखवता त्यांनी आम्हाला राजकीय प्रताडित करण्यासाठी, माझे वडील हे भाजपचे उमेदवार होते नगर परिषदला आणि तेव्हाच आम्हाला आरोग्य निरीक्षक हे म्हणायचे की कोणाला मतदान करायचे आणि कोणाला नाही, हे ते स्वतः दर्शवायचे की आम्ही याला मतदान करणार आहे, तुम्ही विचार करून कोणाला मतदान करायचे ते करा. आणि माझे वडील हे निवडणुकीनंतर पडल्यानंतरच ही माझ्यावर कार्यवाही झालेली आहे आणि आम्हाला राजकीय दबाव आणण्याचा प्रयत्न माझ्यावर विशेष करण्यात येत आहे. आम्हाला फेब्रुवारी महिन्यापासून तर आतापर्यंत आम्ही चक्रा मारत आहे त्यांच्याकडे. माझ्याकडे पूर्ण डॉक्युमेंट वगैरे आहेत. त्यांनी 1.5 महिन्याचा त्यासाठी मी उपचार घेतला व्यास साहेबांकडे आणि त्यांनी विचारपूस केली सिव्हिल सर्जनकडे आणि माझे खोटे असे कारणे दाखवा नोटीसचे उत्तर पण स्वतः माझ्या सहीच्या बगैर तिथं दाखल झालेले आहेत. काय मागणी आहे तुमची? माझी मागणी आहे की मला आणि नरेंद्र बेंडवाल आम्ही दोघांना तात्काळ रुजू करून घेण्यात यावे व आम्हाला ज्या दबाव आणण्याचा प्रयत्न करत आहेत आणि जी जात बघून पडताळणा करत आहेत ती करू नये म्हणून. आणि दिवसापासून उपोषणाला बसले आम्हाला 3 दिवस झाले. 1 मे कामगार दिवसापासून आम्ही बसलेलो आहे. कोणी आलं होतं का तुमची विचारपूस? कोणीच नाही आलेलं अजून. जिल्हा प्रशासनाकडून कोण आलं होतं? कोणीच नहीं. मेरा नाम नरेंद्र विमल बेंडवाल. हम 1 मई से बैठे, हमको 3 दिन हो गए आज उपोषण के लिए. मेरे पिताजी भाजपा के कामगार आघाड़ी के अध्यक्ष है. मेरे बड़े पिताजी बीजेपी के उपनेता है और पदाधिकारी है और हमको अभी तक का 6 महीने से झुलाना ही चालू है. हमको ड्यूटी को ज्वाइन करके नहीं ले रहे. और हमारे को मुख्यमंत्री साहब से हमको निवेदन है कि हमको ज्वाइन करने लगा. सरकार भी हमारे रहने के बाद में भी हमारे ऊपर अत्याचार हो रहा है यहाँ पे. नहीं तो फिर हमको अगर काम पे नहीं लिए तो हम जाके आरोग्य ऑफिस के सामने वहाँ पे आत्मदान करेंगे, मैं और मेरा भैया, हमारे बाल बच्चे. क्या हुआ जो तुमको काम पे नहीं ले रहे हैं? मेरी बीवी की तबीयत खराब थी, मैं अमरावती गया था तो उसके भी सब सर्टिफिकेट लेके आया हूँ, तो भी मेरे को ज्वाइन करके लिया. मैं मेरी बीवी की तबीयत नहीं देखूंगा तो किसकी तबीयत की तरफ जाऊंगा? कितने दिन हो गए आपको ज्वाइन नहीं कर रहे? मेरे को 6 महीने होते आ रहे, ज्वाइन नहीं किया मेरे को अभी तक. क्या बोलना रहा है आरोग्य विभाग? कुछ ही नहीं बोले, बस आज करते कल करते, बस उसके आगे कर ही नहीं रहे. मुख्य अधिकारी साहब ये आरोग्य निरीक्षण. क्या मांगे आपकी? हमको ज्वाइन करके ले लो ड्यूटी पे, नहीं तो वहाँ पे हम दोनों भेजा के आत्मदान करते हैं.
आता या प्रकरणात जिल्हाधिकारी डॉक्टर प्रवीण कुमार देवरे काय भूमिका घेतात आणि या कर्मचाऱ्यांना न्याय मिळतो का हे पाहणे महत्त्वाचे ठरेल. ब्युरो रिपोर्ट, लोकप्रिय मराठी न्यूज, बुलढाणा. अशाच ताज्या आणि वेगळ्या घडामोडींसाठी पाहत रहा लोकप्रिय मराठी न्यूज.